नमस्कार, मी दीपिका. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुगाची रस्सा भाजी किंवा मुगाची उसळ. त्यासाठी मी हे मोड आलेले मूग घेतले आहेत. त्याला 10 ते 12 तास असे मोड आणायला ठेवले होते. त्यानंतर असे मोड आले आहेत. हे बघा किती छान लांब असे मोड आले आहेत. तर त्यासाठी आपण एका भांड्यात मूग घेणार आहोत. त्यांना छानपैकी पाण्याने धुवून घेणार आहोत. आता कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्यात धुतलेले मूग टाकायचे आहेत आणि त्याच्या 1 ते 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. त्यात थोडं मीठ घालायचं आहे. छानपैकी उकळी आल्यानंतर त्याचे आपण झाकण लावून घेऊ. तरीही मूग शिजले नसतील तर अजून 1 शिट्टी काढून घ्यायची. आता आपण वाटण करण्यासाठी 2 कांदे, 2 टोमॅटो, लसूण पाकळ्या आणि थोडे खोबरं घेणार आहोत. त्यांना छानपैकी कमी आचेवर कढईत भाजून घेणार आहोत आणि थोडं पाणी टाकून त्याची प्युरी करून घेणार आहोत. आता एका वाटीत आपण मसाले घेणार आहोत. 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, काळं तिखट, धणेपूड, जिरेपूड. सगळे मसाले काढून घेतल्यानंतर आपण मिक्सरला जे वाटण करून घेतले आहे ते आता आपण फोडणीत घालणार आहोत. आपण कढईत आता फोडणीसाठी थोडं तेल घेणार आहोत. तेल थोडं बरंच घ्यायचं आहे. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून द्यायचा आहे. त्यात आपण केलेलं हे वाटण टाकून घ्यायचं आहे. छानपैकी कढईला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता त्यात आपण हे मसाले टाकणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. छानपैकी असा रंग दिसेपर्यंत परतून घ्यायचंय. त्यात थोडं पाणी घालायचंय. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. 2 ते 5 मिनिटं असंच मिक्स करत करत छान एकजीव करून घ्यायचंय. मिक्सरला लागलेलंही थोडं पाणी टाकून आपण त्यात टाकून घेणार आहोत. हे बघा किती छान भाजीला कलरही आलेला आहे. हे बघा अशी छान 5 ते 10 मिनिटं अजून उकळू द्यायचंय. मीठ टाकायचंय. तेही मिक्स करून घ्यायचंय. बघितला का आपल्या भाजीला किती छान रंग सुटलेला आहे आणि भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. आता आपण शिजवलेले मूग त्यात घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. वरून कोथिंबीर टाकायची. 1 ते 2 उकळी घेऊन घ्यायची. मस्तपैकी आपले मुगाची उसळ, मुगाची रस्सा भाजी ही तयार आहे.